महिला व बाल विकास विभागाच्या सखी केंद्रांनी त्या महिलेच्या नातेवाईकांचाच लावला शोध। गोंदिया शहरातील रामनगर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्या कटंगी या ठिकाणी काही दिवसा अगोदर मूल चोर महिला असल्याचे गावकऱ्यांनी त्या महिलेला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले। पोलिसांनी त्या महिलेला आपल्या ताब्यात घेतले व तिची विचारपूस केली असता ती मनोरुग्ण असल्याचे आढळले। पोलिसांनी त्या महिला व बाल विकास विभाग सखी केंद्र यांना सुपूर्द केले। या सखी केंद्रातील महिलांनी त्या महिलाची विचारपूस केली असता त्या महिलेने पिपरिया असे गावाचे नाव सांगितले असता तर सखी केंद्रांनी महिलांनी त्याची माहिती घेत बिहार राज्यातील पिपरिया या पोलीस स्टेशनशी संपर्क साधले असता त्यांनी सांगितले की ही महिला मागील काही दिवसापासून बेपत्ता असल्याचे सांगितले। पिपरिया पोलिसांच्या मदतीने त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला व त्या 37 वर्षीय महिलेला तिच्या कुटुंबियांना सुपूर्द करण्यात आले। सर बच्चा चोर म्हणून तिला पकडण्यात आलं होतं गावकऱ्यामार्फत आणि रामनगर पोलीस स्टेशन मार्फत आपल्या वन स्टॉप सेंटर इथे दाखल केलेले होते। इथे आल्यानंतर सर्वात आधी तर आम्हाला ती मानसिक रुग्ण आहे हे सांगण्यात आले। मात्र ती निरक्षर असल्यामुळे जास्त काही बोलत नव्हती। आमच्याकडे 5 दिवस राहिल्यानंतर हळूहळू तिच्यासोबत बोलणं सुरू झालं आणि तिने तिच्याकडून विचारपूस केली असता पिपरिया हे गाव सांगितलं आणि त्यामार्फत आम्ही ती कुठली आहे हे सर्च केलं तेव्हा ती बिहारची आहे हे समजलं आणि पिपरिया पोलीस स्टेशन मार्फत ती सर्व माहिती सांगून तिच्या घरापर्यंत पोहोचलो। तिच्या घरच्या सदस्याशी गोष्ट केली, व्हिडिओ कॉल मार्फत तिच्याशी संपर्क झाला आणि आज तिच्या घरचे लोक आमच्या सेंटरला घ्यायला आलेत आणि त्यांच्या हातात आम्ही तिला सुपूर्द केलेला आहे। हो सर, आधार कार्ड वगैरे आणलं होतं। आमचे हे सेंटर जे आहे 24x7 महिलांसाठी कार्यरत आहे आणि मान्य जिल्हा महिला बालविकास अधिकारी गोंदिया यांच्या मार्गदर्शनामध्ये हे चालत असते आणि इथे ज्या पीडित महिला आहेत कोणत्याही प्रकारच्या समस्या संबंधित महिला यांना इथे समुपदेशन, शेल्टर, निवारा या सर्व सोयी एका छताखाली उपलब्ध केल्या जाते आणि अशा महिलांना ज्या पीडित आहेत त्यांना त्यांच्या सर्व सुविधा देऊन त्यांच्या समस्यांचे इथे निराकरण केले जाते। ही महिला आपल्याकडे 5 दिवसापासून म्हणजे 27 तारखेपासून इथे दाखल होती आणि आज तिच्या स्वाधीन करण्यात आले।